प्रतिभा पाचपुतेंचा पराभव अटळ। पवार ठाकरेंनी समीकरणच बदलली। विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात। 20 तारखेला आता मतदान होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12ही मतदारसंघामध्ये राजकीय गणिते फिरण्यास आता सुरुवात झाली आहे। श्रीगोंदा मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते ह्या उभ्या असणार आहे। त्यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीतच आलं आहे। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून राहुल जगताप किंवा ठाकरे गटाला जागा सुटली तर साजन पाचपुते अशी लढत होऊ शकते। विरोधात कोणीही असलं तरी यंदा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचं गणित जरा जड असल्याचं आता बोललं जात आहे। प्रतिभाताई पाचपुते यांच्यासाठी परिस्थिती अवघड असल्याचं आता बोललं जात आहे। नेमकं कशी असणार श्रीगोंद्याची स्थिती, प्रतिभाताई पाचपुते यांची कोणाशी होईल लढत, त्यांच्यासाठी कसे असेल श्रीगोंद्यातील वातावरण, पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी निलेश, तुम्ही पाहताय नगर न्यूज 24 पॉलिटिकल पंचनामा हे विशेष सदर। भाजप श्रीगोंदा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे तब्येतीच्या कारणाने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार की नाही असा संभ्रम सर्वांच्याच मनात होता। बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातील सदस्य ही निवडणूक लढवण अशा चर्चा कुठेतरी सुरू होत्या। प्रकृतीच्या कारणाने मागील अनेक दिवसांपासून बबनराव पाचपुते हे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते। त्यामुळे बबनराव पाचपुते यांचा संपर्क कमी झाला आहे असं कुठेतरी म्हटलं जातं। त्यांच्याऐवजी त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्य निवडणूक लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या। झाले तसे। त्यामुळे आता जनता प्रतिभाताई यांना कितपत स्वीकारेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आता पाचपुते यांना निवडणूक अवघड जाण्याचं कारण म्हणजे आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू स्वर्गवासी सदाशिव अण्णा पाचपुते यांचं नसणं। बबनराव पाचपुते यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचे बंधू स्वर्गवासी सदाशिव अण्णा पाचपुते यांची मोलाची साथ असे। त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणे, बारकावे, जनसंपर्क ते करत असत। परंतु ते आता स्वर्गवासी झाल्याने त्यांची जागा तेवढ्या तीव्रतेने भरून काढणारा कोणी दुसऱ्या नसल्याची चर्चा आता होत आहे। त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा पाचपुतेंना बसू शकतो। प्रतिभाताई पाचपुते यांना निवडणूक अवघड जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे साजन पाचपुते। साजन पाचपुते हे स्वर्गवासी सदाशिव अण्णा पाचपुते यांचे चिरंजीव आहे। साजन पाचपुते यांनी काकांच्या विरोधात अर्थात बबनराव पाचपुते यांच्या विरोधात दंड ठोपटले आहेत। त्यांना तिकीट भेटलं तर त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट जाऊ शकते व प्रतिभाताई पाचपुते यांना या निवडणुकीमध्ये अवघड जाऊ शकतं असं म्हटलं जातं। प्रतिभाताई पाचपुते यांना निवडणूक जड जाण्याचं व विजयापासून रोखून धरण्याचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवार यांची जादू। शरद पवार यांची आजही श्रीगोंदा मतदारसंघामध्ये मोठी जादू आहे। जर शरद पवार यांनी या ठिकाणी राजकीय गणिते फिरवली तर पाचपुते यांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते असं म्हटलं जात आहे। विरोधकांसोबतच आमदार बबनराव पाचपुते यांना व त्यांच्या कुटुंबियांना अर्थातच आता प्रतिभा पाचपुते यांना स्वपक्षातून होणाऱ्या विरोधकांचा आता सामना करावा लागणार आहे। भाजपच्याच पदाधिकारी असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी देखील आपण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं। बबनराव पाचपुते हे भाजपमध्ये येण्याआधीपासूनच भाजपमध्ये काम करत असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली नाही तर बबनराव पाचपुते यांच्यावर जुन्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना गृहीत धरत नसल्याचा आरोप केला होता। सोबतच पक्षश्रेष्ठी निष्ठावंतांना संधी देणार का हे मला पाहायचं आहे असं त्यांनी म्हटलं। त्यातच त्यांना तिकीट मिळालेलं नाही। त्यामुळे आता पाचपुते यांना स्वपक्षीयांचा विरोध होणार आहे हे दिसून येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटलं? प्रतिभाताई पाचपुते यांना ही निवडणूक अवघड आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।